जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर बांधवानो, ही नासका भाड्या जी आहे ना, ही लक्षा की ती कुणाच्या जीवावर बोलतंय, ही बोलते ती ह्या परळीच्या बहीण भावंडाच्या जीवावर बोलते. त्यांना जी बोलायचं आहे ती त्यांना बोलता येत नाही, म्हणून ह्या लक्षाच्या तोंडून ही वधवून घेतात बहीण भावंड. पण ह्याचा कधी वापर करत्याली नाही, त्या नासक्या खांद्यासारखं फेकून देत्याल, ह्याला सुद्धा माहिती व्हायचं नाही. पण ह्या आता त्यांच्या जीवावर लई उड्या मारायला ना. पण भल्या भल्याची आम्ही जिरवलेली आहे. संतोष अण्णाच्या खुनाच्या वेळेस पण त्याला ही सगळं माहिती आहे कारस्थान काय झालेलं आहे काय नाही. तरी पण ही कुत्राले लागलं ना, त्या कुत्र्यासारखं वरी तांगडी करायला. पण तुझी अवकात तुला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यातून आणखीन की ह्या बहीण भावंडाला अशी मराठा समाज 18 पगड जात असेल किंवा 12 बोलत येत असेल, ह्यांच्यात अशी तेढ निर्माण करायची आणि फक्त ह्यांच्यात कसा द्वेष निर्माण होईल, ह्यांची कशी भांडणं लागतेली, ह्यांच्यात कशी तेढ निर्माण होईल, फक्त ह्याच्या मागटला हा उद्देश आहे. पण त्या उद्देशानं आम्ही कोणीच चलत नाही. आम्ही गावगाड्यातली सगळा समाज आम्ही एकत्रित नांदतो, एकत्रित खातो, पितो, बसतो, उठतो. त्याच्यामुळं तुम्ही ह्या खुटीला हात घालायला जाऊ बी नका. जरी गेलं तरी तुमचा त्याच्यात फायदा नाही. पण आता ह्या हाकीची पायली भरली, आता ह्याचे दिवस भरले, तर आता ह्याच्यावर काय वेळ येते. आणि हे आमचे मराठे बांधव जे आहेत ती ह्याला कुण्याला नीट निघून बसवतात, हे 100% बघावं. आणि ही समाज सगळा बघल की मराठ्याच्या नादी लागल्यावर आणि मराठ्यांच्या लेकरा बाळांवर काय बोलल्यावर त्याची काय अवस्था होती आणि कुण्या स्टेपला त्याला निहून हा मराठा समाज ठेवतोय, ही नक्कीच ह्या नासक्या हाक्याला लवकरात लवकरच समजून येईल.